नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, परवा मी एक पॉडकास्ट ऐकला. ते 75 वर्षांचे आजोबा होते आणि ते असं सांगत होते की आजकाल जे समाजामध्ये म्हणा किंवा म्हणजे जगात जागतिकच समस्या झालेली आहे की समाजातला जो तरुण वर्ग आहे तो कुठल्या ना कुठल्या आहारी गेलेला असल्यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आलेलं आहे. आणि हे खरंच काळजीचं कारण आहे, कारण आपली जनरेशन जी आहे ती आता मागेच पडली आहे आणि आता पुढची जी धुरा आहे समाजाची म्हणा, आयुष्याची, ती सगळी तरुण मंडळीलाच सांभाळायची आहे. आणि जर तरुण मंडळीच जर अशक्त झाली बुद्धीने, आणि बुद्धीने अशक्त झाली की मग शरीराने अशक्त व्हायला वेळ लागत नाही. हे मी तुम्हाला पहिल्यापासून हे सांगत आहे की आपलं मन स्ट्रॉंग पाहिजे. मन स्ट्रॉंग असेल तर समोरचा कुणी आपल्याला त्रास देऊ शकत नाही. पण मग ह्याच्यामध्ये काय झालं आहे, 70-75 वर्षाच्या रिसर्चनंतर असं लक्षात आलेलं आहे की माणूस तर हा जन्मतः समाजशील प्राणी आहेच, पण सगळ्यात चांगला उपाय, बेस्ट नंबर 1 उपाय हाच सांगितला आहे की माणसांनी एकमेकांशी संबंध वाढवायला पाहिजे, माणसांच्या संपर्कात आलं पाहिजे, तर माणसाचा एकलकोंडेपणा कमी होतो. हा त्यांनी पहिला पॉईंट घेतलेला आहे की समाजामध्ये माणसांनी मिसळलं पाहिजे. सामाजिक कार्यक्रम म्हणा, सामाजिक जे सोशल फंक्शन्स म्हणतो आपण, ते सगळे अटेंड केले पाहिजे. समाजाशी रिलेशन ठेवायचा प्रयत्न केलाच पाहिजे. त्याशिवाय आपल्या विचारांना पण चालना मिळत नाही. तुम्ही आपले दार लावून बसाल आणि टी व्ही किंवा मोबाईल पाहाल आणि म्हणाल की टी व्ही तर मला सगळं जग दाखवतं, सगळ्या बातम्या मला बसल्या जागी कळतात. पण नुसत्या बातम्या कळून उपयोग नाही. त्या बातम्या का झाल्या किंवा बातम्यांवरचा उपाय चारचौघं भेटल्याशिवाय होणार नाही. आणि शास्त्रज्ञांनीच हा उपाय सांगितलेला आहे की माणसांनी माणसाशीच प्रेमाने राहिलं, एकमेकांशी रोज फक्त मोबाईलवर हाय हॅलो म्हटल्याने होत नाही. आजकाल हे सोपस्कार सगळे कसे झाले, उठलं की मोबाईलवरती गुड मॉर्निंग करायचं, एखादा सुविचार आवडला असेल कुठला तर तो फॉरवर्ड करून द्यायचा आणि मग समोरचा पण तो थंब दाखवून लाईक करतो किंवा बेस्ट म्हणतो असं म्हणून तो सोडतो. झाला, विषय संपला. सेकंदात किंवा एका मिनिटात तो कार्यक्रम होतो आणि पुढचं आपल्याला रोजचं रुटीन चालू होतं माणसाचं. पण झालं, जग टी व्ही आणि मोबाईलमुळे छोटं झालं, पण मग माणसाचे विचार कसे राहिले, ते पण छोटे होत चालले का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे यांनी काय म्हटलं आहे बघा, की गावामध्ये जेव्हा पाणवठ्याचा आकार मोठा होता तेव्हा स्त्रियांच्या समस्या छोट्या होत्या. पण दिवसेंदिवस ते तुम्हाला तेच म्हणते मी की पाण्याचे वगैरे ड्रेनेज सिस्टीम म्हणा किंवा वॉटर सप्लायचं जे मोठ्या मोठ्या टाक्या झाल्या, मग पाणी सगळ्यांना घरोघरी टाकीतून पाईपातून नळातनं येत गेलं, स्त्रिया सुखी झाल्या. पण पाणवठा म्हणजे काय, नदी किंवा तळं असायचं, तिथे जुन्या काळातल्या बायका जायच्या आणि रोज पाणी भरून यायच्या. पण नुसतं पाणी भरणं हा त्याचा काय उद्देश नव्हता. गेल्या की चारचौघी समवयस्क मुली भेटायच्या, बायका भेटायच्या एकमेकींना. का गं तुझं काय चाललं, काय चाललं, काय दिसलीच नाही किंवा काल आली नाही का, कशी तब्येत आहे, अशी थोडी जरी विचारपूस केली ना तरी समोरच्या माणसाला बरं वाटतं. आणि मग ती आपल्या मैत्रिणींनाच दुःख सांगणार ना, एकमेकींना त्या दुःख व्यक्त करायच्या की अगं काल असं झालं होतं, मग माझा हात दुखला, पाय दुखला किंवा काहीतरी. मग ती दुसरी म्हणते अगं हो गं, काल आहे माझं असं डोकं दुखलं. ह्या अशा नॉर्मल चर्चांनी सुद्धा माणसाच्या भावनांना थोडासा रिलीज व्हायला मदत होते. तुम्ही आतल्या आत मोबाईल पाहून किंवा हे करून मनातल्या भावना ज्या दाबून दाबून जर ठेवल्या, राग किंवा काळजी किंवा चिंता, किंवा आता मी हे घरात सगळं काम करायचं आहे मला एकटीला, हा सुद्धा आजकालच्या स्त्रीला स्ट्रेस झालेला आहे. कारण सगळीकडे कामवाल्या मिळतील असं सांगता येत नाही आणि मशीननी जर काम करायचं म्हटलं तर आपलं ब्रेन अलर्ट राहायला पाहिजे. प्रत्येक मशीनचे बटणं दाबायचे, त्याचं सगळं त्यांना फीड करायचं. हे काही कमी स्ट्रेसफुल काम नाही आहे. आणि मग असा स्त्रियांचा स्ट्रेस वाढत वाढत गेला की मग आहेच पुढे थायरॉईड आहे, काय म्हणतो जॉईंट्स पेन आहे, काय ते सगळं चालूच होऊन जातं मग एकमेकांचं. म्हणूनच त्यांनी अगदी एका वाक्यात वर्णन केलं होतं आजकालच्या काळाचं की पाणवठ्याचा आकार छोटा झाला तसतशा स्त्रियांच्या वेदनांचा, स्ट्रेसचा आकार मोठा झाला. किती आशय आहे बघा याच्यामध्ये. आणि बघा मैत्रिणींनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की मग वॉकिंग म्हणा
हे म्हणा त्यांनी सगळ्यात शेवटच्या नंबरवर ठेवलेलं आहे. आणि तिसऱ्या पॉईंटवरती शास्त्रज्ञांनी घेतलं आहे व्यसन, की आपला स्ट्रेस रिलीज झाला नाही, माणसाला स्ट्रेस आला, जास्त तो आरडाओरडा करू शकत नाही, बाहेर समाजाची त्याला थोडीशी तरी लाज वाटतेच किंवा संकोच वाटतो की आपण कसं एक्सप्रेस व्हावं, आणि मग तो सरळ सगळ्यात सोपा मार्ग काढतो, ड्रग ॲडिक्शन किंवा व्यसन. आणि तो व्यसनामध्ये पडून राहतो एका जागी, मग चुपचाप पडला राहतो. लोकांना वाटतं रे बाबा किती शांत आहे, पण त्याचं डोक्यातला मेंदूचं काम करणं हळूहळू हळूहळू कमी होतं आणि मग त्याला आयुष्यामध्ये काहीच करावंसं वाटत नाही. मग डिप्रेशन येतं. नुसता पडून राहिल्यामुळे श्रम होत नाही, श्रम झाल्याने म्हणजे भूक लागत नाही, आणि भूक लागली नाही म्हणजे अंगात ताकद येईल कशी, शक्ती येईल कशी, ऊर्जा कशी येईल. म्हणूनच जितकं निसर्गाच्या सान्निध्यात राहता येईल तितकं तुम्ही राहिले तर तुम्हाला आपोआपच नैसर्गिक ऊर्जा मिळत राहते. सूर्यापासून मिळते, ऑक्सिजन मिळतो हवेत फिरलं तर, मोकळ्या हवेमध्ये फिरलंच पाहिजे. पण आपण त्याचा सोयीस्कर अर्थ असा काढतो की नाही नाही, कोणाशी कशाला भेटायचं, मस्त कोणीतरी आपलं व्यसन घेऊन काहीतरी घेऊन झोपून राहिलं, 2 तास 3 तास पडलो, टाईमपास झाला. पण आयुष्याचा अर्थ नुसता टाईमपास करणं आहे का? नाही. म्हणूनच शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे की तुम्ही समाजाशी रिलेटेड राहिलं पाहिजे. ह्याचा एक सोपा मार्ग आहे. तुम्ही जर जॉब करत असाल, ऑफिसमध्ये तुम्ही 4-4 जणं बसता, टिफिन खाताना चौघांनी एकत्र बसायचं की चला तू काय म्हणजे पदार्थ काय आणला डब्यात, एक एक घास सगळ्यांना शेअर केला तर आनंद वाटतो. अरे हां हे छान झालं रे, तू कसं केलं, हां मी असं केलं, असं कसं करून रेसिपी सांगतात एकमेकींना. हसत खेळत 10-15 मिनटात त्यांचा टिफिन झाला की ते पुन्हा पुढच्या कामाला डबल उत्साहाने सामोरे जातात. कारण सकाळची जी मरगळ असते ती दूर झालेली असते. कशामुळे? फ्रेश विचारांमुळे. पण आजकाल माणूस नेमका उलटा करतो. हे असं न करण्यापेक्षा आपल्याच केबिनमध्ये आपला डबा खाऊन घेईल, पाणी पिऊन घेईल आणि पुन्हा कामाला लागेल. पुन्हा लॅपटॉप आणि कॉम्प्युटर समोर आला की स्ट्रेस आलाच. मग तो स्ट्रेस दबत 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 भावना किती दबतील. मग संध्याकाळी येऊन काहीतरी व्यसन करून आराम करून घ्यायचा आणि कधीतरी संडेला फिरायला जायचं, वॉकिंग करायला म्हणा किंवा कुठे. तर 4 चौघामध्ये भेटणं कसं होणार आहे मग तुमचं? कधीतरी तुम्ही गेले तर. रोजचा तुमचा बाहेरचा वॉकिंगचा ग्रुप असला तर तुम्ही थोडंसं हाय हॅलो जरी केलं, रोज तुम्ही तासनतास गप्पा करा असं नसतं. म्हणून त्यांनी हा चौथा लास्ट पॉईंट ठेवलेला आहे की वॉकिंग करायचं, फ्रेश हवेमध्ये वॉकिंग करायचं. त्याच्याने तुमची तब्येत चांगली होऊ शकते. मैत्रिणींनो, आपला स्ट्रेस आपण कसा कमी करायचा हा आपणच स्वतः मार्ग शोधावा लागतो. कुणी आपल्याला मदत करू शकत नाही. पण मी तुम्हाला तेच सांगितलं की शास्त्रज्ञांनी हाच रिसर्च केलेला आहे की माणूस जो आहे तो सामाजिक प्राणी आहेच. त्यामुळे त्याला समाजामध्ये खूप चांगलं वाटतं. सामाजिक फंक्शन्स लेडीजचे असतात, आपले हळदी कुंकू असतात. पहिले हे याच्यातनंच लोक मिक्स व्हायचे एकमेकांशी. खूपच सामाजिक कार्यक्रम असायचे, चालूच असायचे. बायकांचे हळदी कुंकू असायचे, लहान मुलींची भोंडल्याचे कार्यक्रम असायचे, मुलांचे गणपती उत्सव असायचे, तरुण मंडळीचं काही ना काही उद्देशाने मीटिंगा व्हायच्याच. पण आता हे सगळं चित्र बदलत बदलत काय झालेलं आहे, लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती सगळं मेसेज पास केले, अरे यार हां ऐसा हो गया वैसा हो गया करून चालू राहतं. पण त्यातनं भेटी कमी झाल्या. भेटी कमी झाल्यामुळे एकमेकांशी डिस्कशन म्हणा, देवाणघेवाण म्हणा, विचारांची कमी झाली. मग हे कसं चालेल? इतकी सोपी गोष्ट होती बघा. 4 चौघात तुम्ही दार लावताना जरी समोरचा कोणी दिसला त्याला नमस्कार केला तरी सुद्धा विचारात आणि हास्याची देवाणघेवाण झाली तरी आपल्याला खूप बरं वाटतं. म्हणून हा शास्त्रज्ञांनी पहिला पॉईंट घेतला आहे की माणसांनी माणसाशी मिसळून राहिलं पाहिजे. मिसळल्याने थोडी स्ट्रेसची भावना कमी होते. दुसरा पॉईंट, आपण तो व्यसनाचा तो सोडूनच दिला पाहिजे. तिसरा पॉईंट हाच घेतला पाहिजे की वॉकिंग, तुम्हाला नाही होत जास्त भेटणं लोकांशी तर आपलं एक 10 मिनटं वॉकिंग करून या. पण शास्त्रज्ञांनी हा पॉईंट शेवटी ठेवला आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. पहिले पॉईंट हाच घेतला आहे की एकमेकांशी भेटा, मिसळा. पूर्वी तसंच होतं ना, पण आता टी व्ही आणि मोबाईलमुळे जरा लोक आपले व्यापे वाढला कामाचा, सांगता येत नाही. पण एक रविवार किंवा शनिवार ठेवू शकतो फॅमिली फ्रेंड्सला भेटायला. चलो कोणाच्या घरी नाही जायचं तर निदान गार्डनमध्ये भेटू, तुम्ही तिकडनं या आम्ही इकडनं येतो, 4 चौघं आपण बसू गार्डनमध्ये, थोडंसं मुलं पण भेटतील एकमेकांना, खेळतील. किती चांगला विचार वाटतो हा. हे असे विचार मागे पडत चालल्यामुळेच
समाजामध्ये खरंच मुलं मुलं आपले आपले राहतात. मम्मी पापा आप जाओ, हमको हमारा खेलना है असं म्हणतात. नाही, कौटुंबिक विचारसुद्धा केला पाहिजे की सगळ्या कुटुंबाने एकत्र राहिलं पाहिजे. कधी आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तर आपण हा प्रयत्न करूच शकतो. मैत्रिणींनो, कसं वाटलं? आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.